न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीने उपोषण आणि आंदोलन करण्यात आले। उपोषण आणि आंदोलनाचे नेतृत्व डॉक्टर रामदास भाऊ ताटे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांनी केले। देहूरोड मधील नागरिकांच्या विविध प्रश्नांविषयी नागरिकांचे जाहीर पाठिंबा तसेच नागरिकांचे सह्यांची मोहीम डॉक्टर रामदास भाऊ ताटे यांना देण्यात आले। त्यामध्ये देहूरोड मेन बाजार तसेच शीतलनगर 2 गांधीनगर आणि अशा विविध भागांमधून 1000 ते 1500 लोकांच्या सह्यांचे जाहीर पाठिंबाचे पत्र यावेळी डॉक्टर रामदास भाऊ ताटे द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांना देण्यात आले। नागरिकांच्या विविध समस्या याकडे बोर्डाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत। तसेच अनेकदा वर्तमानपत्रात बातम्या छापून न्यूज महाराष्ट्र K9 यांच्या वतीने बातम्या दाखवणे कॅन्टोन्मेंटचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत। त्यामध्ये मुंबई पुणे रोडवरील हॉटेल पुणा गेट, हॉटेल शिल्पा रेस्टॉरंट, बार, हॉटेल रुद्र या मालकांकडून बेकायदेशीरतून पार्किंग केली जात आहे। रोडला गाड्या अडथळा निर्माण करत आहेत। तसेच पुन्हा गेटवाले यांनी अवैध रीतीने बांधकाम केलेले आहे। पत्राचे बांधून केलेले पार्किंगच्या जागेमध्ये पत्रा शेड उभारून त्या ठिकाणी हॉटेल चालू स्वतःच्या स्वार्थासाठी व्यवसाय चालू केलेला आहे। त्यामुळे दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे। पार्किंगसाठी अवैध रीतीने मुंबई पुणे हायवे लगत गाड्या उभ्या केल्या जात आहेत। त्या गाड्यांमुळे छोटे मोठे रोज अपघात घडत आहेत। अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत। नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्यामुळे आम्ही तो प्रश्न उचलून धरला आणि त्याच्या बातम्याही पाठवल्या। परंतु कॅन्टोन्मेंटच्या या अधिकाऱ्यांकडून हॉटेल व्यावसायिकांना वाचवण्याचे काम केले जात आहे। याच्या निषेधार्थ दिनांक 20/8/2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे हार अर्पण करण्यात आले। त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचा हार अर्पण करण्यात आले। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास देहूरोड बाजार समिती येथील हार अर्पण करण्यात आले। पुढे देहूरोड बाजारांमधून चालत सर्व आंदोलने करते पत्रकार द जर्नलिस्टचे सर्व ग्रुप चालक आणि त्या दिशेने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ठिकाणी गेले। मंडप आणण्यास परवानगी देण्यात आली नाही, तरी पण द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीने आणि देहूरोड वासीय यांच्या वतीने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रवेशद्वारासमोर सर्वांनी आंदोलन करून उपोषण केले। यामध्ये देहूरोडच्या 7 वार्डातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या तसेच शौचालयाच्या दुरवस्था, शौचालयाचा दरवाजा तुटलेला, शंकर मंदिर, महात्मा गांधी शाळेच्या समोरील मुतारीचे पाणी साचून घाणीचे साम्राज्य झाले आहे, तेथे PCC करण्यात यावे। बँक ऑफ इंडिया येथील पुरुष महिला शौचालय असता झालेले आहे, पुरुष आणि महिला शौचालयाची दुरुस्त अवस्था झालेली आहे। गांधीनगर दुर्गादेवी मंदिराच्या पाठीमागे गटार तुटलेले आहे, दुरावस्थेत आहे। तसेच अनेक ठिकाणी कचराकुंड्या भरलेली अवस्थेत आहे, त्या रोजच्या उचलते जावे, रोजच्या रोज स्वच्छता करावीत। 540 येथील शौचालयाचे दुरवस्था झालेली आहे, गटारीची तसेच अवस्था आहे, त्यामुळे डेंग्यू मलेरिया यासारखे आजार पसरत आहेत। त्या ठिकाणी कीटकनाशक औषध फवारणी रोजचे रोज व्हावे। मेन बाजार देहूरोड वाल्मिकी समाज येथील शौचालयाची दुरवस्था झालेली आहे, दरवाजा तुटलेल्या अवस्थेत आहे, त्या ठिकाणी नेहमी स्वच्छता व्हावी। तसेच अनेक ठिकाणी गवत वाढलेले आहे, त्या गवतामुळे मच्छरचं साम्राज्य वाढलं आहे। तसेच मोकाट कुत्र्यांचे सुळसुळाट जास्त प्रमाणात झालेला आहे, त्याचाही ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा। शीतळानगर 2 या ठिकाणी शौचालय दुरावस्था झालेली आहे, दरवाजा तुटलेला आहे पण नेहमी स्वच्छता होत नाही। शेजारी गटारी तुटलेल्या आहेत, पावसाच्या पाण्यामुळे राणीच्या साम्राज्य घरात शिरत आहे, ते गटारीत ताबडतोब दुरुस्त करण्यात यावे। सीता तसेच शीतल देवी भुयारी मार्गाचे दूर रस्ताची चाळण झालेली आहे, त्या ठिकाणी रोज अपघात घडत आहेत, त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात यावे। तसेच देहूरोड मधील अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे पडलेले आहेत, स्वच्छता नियमित होत नाहीये। तसेच पुणा गेट, मुंबई पुणे हवेली गेट असणाऱ्या सर्व हॉटेलचे अवैध बांधकाम काढण्यात यावे, त्या ठिकाणी अवैध पार्किंग करण्यात येऊ नये, त्यांच्यावर कारवाई करावी। अशा विविध प्रश्नांसाठी पुन्हा गेट शेजारीच रस्त्यावर मुंबई पुणे हवेलगत भुयारी मार्ग तयार करण्यात यावा, जेणेकरून त्या ठिकाणी अपघात होणार नाही। तसेच सिद्धिविनायक नगरीतल्या येणाऱ्या नागरिकांनाही त्रास त्याचा होणार नाही आणि मुंबई पुण्यावरून येणाऱ्या लोकांनाही त्याचा त्रास होणार नाही, अपघात कमी होतील। अशा विविध प्रश्नांसाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये स्वातंत्र्य पक्ष, पत्रकार कक्ष असावेत, अशा विविध मागण्यांसाठी द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आले। या आंदोलनाच्या वेळी अनेक राजकीय लोकांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे, त्यामध्ये मेन बाजार देहूरोड या ठिकाणच्या नागरिकांनी जाहीर पाठिंबासह यांच्या माध्यमातून दिलेले आहे। तसेच शीतळानगर 2 या
या ठिकाणी नागरिकांनी सह्यांच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा दिलेला आहे। तसेच भारतीय युवक काँग्रेस ब्लॉक कमिटी अध्यक्ष देहूरोड शहर मलिक हुसेन शेख, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी सेनाचे उपाध्यक्ष प्रणव किरण चव्हाण देहूर शहर, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख भरत नायडू, तसेच हनुमान ट्रस्टचे अध्यक्ष परशुराम तेलगू, तसेच मनसेचे मावळ तालुका उपाध्यक्ष मोजेस दास सचिन चव्हाण, तसेच ह्युमन राईट जस्टिसचे संस्थापक अध्यक्ष MD चौधरी साहेब, तसेच बाबू हिरमटकर, कांता पवार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मावळ तालुका अध्यक्ष परशुराम दोडमणी, तसेच जनसेवा सोशल फाउंडेशनच्या वतीने चे अध्यक्ष आडम केपी, तसेच राहुल मित्र मंडळ सिताळा नगर 2 मधील इराप्पा आणि त्यांच्या सहकार्य असे अनेक मान्यवरांनी आंदोलनाला पाठिंबा दिला। तसेच या आंदोलनामध्ये उपस्थितीमध्ये द जर्नलिस्ट असोसिएशन, राष्ट्रीय पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अनिल पवार, ॲडव्होकेट दीपक कांबळे, तसेच मनसेचे माझे देहूरोड शहर अध्यक्ष जॉर्ज दास, तसेच अल्पसंख्याक कामगार आघाडीचे अध्यक्ष बॉबी डेक्का मॅडम, तसेच यल्लाप्पा सालवड केली, पत्रकार रमेश कांबळे, राम अग्रवाल, किशोर सूर्यवंशी, राजू ताटे, करण ताटे, लालासाहेब गायकवाड, रजाक शेख मावळ तालुका अध्यक्ष, तसेच अशोकजी कांबळे, राष्ट्रीय सचिव अरुण देखणे, सहसचिव तुषार चव्हाण, विशाल ताटे, राम अवतार, दीपक ताटे, राम पवार, रिद्धी रुचिता मॅडम, रितू मॅडम, सोनवणे मॅडम, आकाश ताटे, न्यूज महाराष्ट्रचे अनुज राम पसरे जी, अनेक सामाजिक राजकीय संघटना, महिला गट देहूरोड यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलेला होता। तसेच यावेळी उपोषणकर्ते आक्रमक ज्यावेळी झाले त्यावेळेस मात्र पोलिसांचे धावपळ उडाले, कारण कॅन्टोन्मेंटचे प्रशासकीयच्या वतीने निवेदन घेण्यासाठी येण्यासाठी विलंब लावला, त्यासाठी आंदोलनकर्ते खूप आक्रमक झाले होते। त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने त्या ठिकाणीचे बोर्डातील प्रशासकीय ॲडव्होकेट कैलास पानसरे, तसेच बोर्डाचे अधीक्षक लक्ष्मण तनपुरे आणि त्यांच्या सहकारी शिष्टमंडळ या ठिकाणी शिष्टमंडळाला भेटण्यासाठी आणि निवेदन स्वीकारण्यासाठी ते या ठिकाणी आले होते आणि आंदोलनकर्त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवरती विचारविनिमय करून काम सुरू करणार आहेत। नागरिकांचे प्रश्न 2 दिवसांमध्ये मार्गी लावू असे यावेळी प्रशासकीय बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या यांच्या वतीने सांगण्यात आलेले आहे। तसेच पुन्हा मुंबई हायवेवरील पुन्हा गेट या हॉटेल जवळ होणाऱ्या अपघात तसेच अवैध बांधकाम त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाने दिल्यामुळे हे आंदोलन डॉक्टर रामदास भाऊ ताटे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी मागे घेतले आहे। परंतु इशारा देण्यात आलेला आहे की लवकरात लवकर आपण कारवाई न केल्यास त्या ठिकाणी एखादा अपघात घडला तर त्याला जबाबदार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकारी आणि संबंधित हॉटेल चालक मालक हे असतील आणि त्यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे यावेळेस इशारा देण्यात आलेले आहे। तसेच या आंदोलनाच्या पूर्वी अनेक दिवसापासून आंदोलन करू नये म्हणून द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि न्यूज महाराष्ट्र K9 चे संपादक डॉक्टर रामदास भाऊ ताटे यांना अनोळखी गुंडांकडून अनेकदा धमक्या दिल्या गेल्या आहेत। तसेच आंदोलन करू नये म्हणून दबाव हे टाकण्यात आले आहे। जीवा मारण्याच्या धमक्या सुद्धा रामदास भाऊ ताटे यांना आले आहेत, तरी सुद्धा त्यांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये खोटे अर्ज दाखल करण्यात आलेली आहे। तसेच अनेक प्रकारे आंदोलन न होऊन देण्यासाठी बोर्डाचे तसेच हॉटेल चालक मालक यांच्याकडून प्रयत्न केले गेले होते, तरी सुद्धा हे आंदोलन होणारच या ठाम भूमिकेवर सर्व पत्रकार आणि नागरिक एकजूट होऊन हे आंदोलन यशस्वी केले आणि करून दाखवले। तसेच पोलीस आयुक्त यांना द जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने सर्व पत्रकारांच्या वतीने लेखी स्वरूपात पत्र देण्यात आलेले आहे। हे आंदोलन झाल्यानंतर डॉक्टर रामदास भाऊ ताटे यांच्या आणि त्यांच्या कुटुंबास आणि त्यांच्या सहकार्य जिवंत धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे अशा धमक्या हे आल्या आहेत। त्यामुळे लेखी स्वरूपात पत्रव्यवहार करण्यात आलेले आहे। न्यूज महाराष्ट्र K9 च्या वतीने सत्य ते समोर आणण्याचं काम करत असताना त्रास देण्याचं काम या ठिकाणी होत आहे। पत्रकारांना त्रास देण्याचं काम ठिकठिकाणी होत आहे। त्याचा निषेध म्हणून पिंपरी चिंचवड सर्व पत्रकारांच्या वतीने तहसीलदार पिंपरी चिंचवड यांना पत्रव्यवहारी करण्यात आलेली आहे। आंदोलनामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्व नागरिकांनी उत्सुकता पाठिंबा देण्यात दिले। तसेच अनेक पत्रकारही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि नागरिकांचे समाधान झाले, कारण त्यांच्या प्रश्नावर ते काम सुरू 2 दिवसात करणार आहे असे सांगितले। तसेच काही बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात
हे द जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने मागणी करण्यात आली होती। यावरील मागणीचा विचार विनिमय करून वरिष्ठ पातळीचा विषय असल्यामुळे बदलांचा विषय हा वरिष्ठ पातळीवर द जर्नलिस्टच्या वतीने घेण्यात येणार आहे। तसेच आंदोलनामध्ये सर्व नागरिक आणि पत्रकार आणि पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्या ठिकाणी आभार व्यक्त MD चौधरी यांनी केले। तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव चंद्रशेखर पात्रे हे आजारी असल्यामुळे आंदोलनामध्ये सहभाग झाले नाही, तरी त्याचा देखील आंदोलन जाहीर पाठिंबा होता। उपोषण सोडवण्यासाठी कैलास पानसरे तसेच लक्ष्मण तनपुरे अधिकारी पोलीस स्टेशनचे PI मोक्ष साहेब तसेच कदम साहेब यांच्या हस्ते उपोषण करताना पाणी आणि ज्यूस देऊन उपोषण सोडण्यात आले। त्यानंतर सर्व आंदोलनकर्ते शांत रीतीने आपापल्या मार्गाने निघून गेले। तसेच आंदोलन हे यशस्वी झाल्यामुळे सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। न्यूज महाराष्ट्र K9 प्रतिनिधी स्वप्नील कांबळे। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड या ठिकाणी आंदोलनाचा आम्ही इशारा दिला तो 20 तारखेचा, तो आम्ही यशस्वीरित्याने पूर्ण केलेला आहे। आज सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास हार अर्पण केले। त्याच्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या प्रतिमास हार अर्पण करून या ठिकाणी आम्ही 11 वाजेपासून मोठ्या संख्येने पत्रकार आणि या ठिकाणी स्थानिक नागरिक व प्रत्येक संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आम्हाला जाहीर पाठिंबा दिला। त्यामध्ये द जर्नलिस्ट याचे ह्युमन राईट्सचे संस्थापक अध्यक्ष चौधरी साहेब, तसेच आमचे मनसेचे मावळचे मोजेसदास भाई, PRPचे परशुराम दोडमणी, मानव अधिकाराचे आधारचे बाबू हिरमटकर, तसे यल्लाप्पा सालुर्गे, तसेच आडमजी अगरवाल साहेब, राम अगरवाल, तसेच सर्व शहरातील पत्रकार राजेश संपर्गे व साळवे, तसेच आमचे राम पवारजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रामदास ताटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज देवरोड शहरातील विविध नागरी समस्यासाठी जे सकाळपासून या ठिकाणी आंदोलन करीत आहोत, आजच्या आंदोलनामध्ये बहुसंख्य महिला वर्ग, नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। आजच्या या आंदोलनामधील जवळजवळ 13-14 ज्या मागण्या होत्या, त्या मागण्याचं निवेदन आज प्रशासकीय अधिकारी कैलास साहेब पानसरे यांना निवेदन दिलं। त्या निवेदनाचा पूर्णपणे अवलोकन करून कॅन्टोन्मेंट बोर्डने सकारात्मक भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि आजच्या या उपोषणाबद्दल त्यातल्या बऱ्याचशा मागण्या आज या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत। ज्या काही तांत्रिक गोष्टीने ज्या काही मागण्या असतील त्याच्यावर विचार करून आम्ही त्याच्यावरती निर्णय देऊ, अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। पानसरे साहेबांना मी विनंती करतो, आपण पूर्णपणे या देवरोड वाशांच्या पाठीमागे राहून नागरिकांच्या नागरी समस्या आपण सोडवाव्यात, अशा पद्धतीच्या विनंती आपल्याला सर्वांकडून मी करण्यात येते। आपणास विनंती आहे की आजचं हे उपोषण रामदास ताटे साहेब आजच्या या आंदोलनामध्ये पूर्णपणे आम्हाला मार्गदर्शन आणि या ठिकाणी जे साहेबांनी पोलीस प्रशासनातील पोलीस निरीक्षक विजयकुमार वागसे साहेब या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला पूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे। पोलीस निरीक्षक कदम साहेब यांचेही मार्गदर्शन या ठिकाणी आणि मदत आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे। त्याचप्रमाणे पानसरे साहेब, SO साहेब आहेत, सर्व प्रशासन जे आहे देवरोडचं त्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन मिळालेलं आहे। मी विनंती करतो पानसरे सरांना, मी विनंती करतोय की आपण त्यांना आजचं उपोषण सोडलं असं मी जाहीर करून त्यांनी पाणी देऊन त्यांना आजचं उपोषण सोडावं असं मी या ठिकाणी विनंती करतो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।